कर्मणां सिद्धिं यजन्ते यह देवताः क्षिप्रं हि मानुषे लोके सिद्धिर्भवति कर्मजा सिद्धिः भवति कर्मजा। कर्मणां सिद्धिं कांक्षन्तः इह देवताः यजन्ते हि मानुषे लोके कर्मजा सिद्धिः क्षिप्रं भवति। कर्मणां सिद्धिं म्हणजे आपण केलेल्या कर्माच्या सिद्धीची कांक्षन्तः, आपण केलेलं जे कर्म आहे त्या कर्माची सिद्धी म्हणजे त्या कर्माचं फल आपल्याला प्राप्त व्हावं अशा प्रकारची कांक्षन्ता म्हणजे आकांक्षा करणारे जे पुरुष आहेत ते इह या लोकामध्ये, या मनुष्य लोकामध्ये देवताः यजन्ते, ते देवतेंचं यजन करतात म्हणजे इंद्र, अग्नी, सोम इत्यादी देवतांची पूजा करतात किंवा आराधना करतात। ही कारण मानुषे लोके, ह्या मनुष्य लोकामध्ये कर्मजा सिद्धी ही कर्मापासून उत्पन्न होणारी सिद्धी अर्थात कर्माचं फल हे क्षिप्रं भवति, हे तत्काल प्राप्त होतं असं सांगतात। हा जो कर्मसन्यास योग नावाचा चौथा अध्याय आपलं चिंतन चालू आहे। तर त्यामध्ये भगवंतांनी सांगितलं की पहिल्यांदा अवतारवाद सांगितला की ह्या अवतारवादाविषयी अनेक प्रकारची मतं आहेत। म्हणजे काही लोक म्हणतात की भगवंताचा अवतार होतच नाही, आणि वेदाचं भाष्य करताना दयानंद सरस्वती म्हणून जे आर्य समाजाचे संस्थापक आहेत त्यांनी अवतारवाद मानलेला नाही। परंतु आता जी सनातन वैदिक परंपरा आहे त्यामध्ये आत्तापर्यंत सर्वच शास्त्रकारांनी या ठिकाणी अवतार मानलेला आहे। आणि हा अवतार होतो कधी याविषयी भगवंतांनी असं सांगितलं की यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे। जेव्हा जेव्हा हा जो विषय चालू आहे, ही जी भारतभूमी आहे ह्या भारतभूमीविषयी चालू आहे, ज्याला हे जे भारत द्वीप आहे यामध्ये ज्या ज्या वेळेला धर्माला ग्लानी आली आणि अधर्माचा प्रभाव अधिक वाढला त्यावेळेला भगवान म्हणतात गीतेमध्ये, श्रीकृष्ण परमात्मा मुखतः सांगतात की संभवामी युगे युगे, मी युगायुगामध्ये पुन्हा पुन्हा उत्पन्न होत असतो म्हणजे अवतार धारण करत असतो। आणि ते करताना मी काय करतो तर या ठिकाणी जे साधू लोक आहेत त्यांचं संरक्षण करतो आणि जे दुर्जन आहेत तर त्यांचा मी संहार करतो आणि त्यासाठी मी अवताराला येतो असं गीता सांगते। त्यानंतर सांगतात की भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं की हा जो आत्तापर्यंत तुला सांगितलेलं हे तत्त्वज्ञान किंवा कर्मविषयक कर्मविपाकाचा सिद्धांत हे जे मी तुला सांगितलं हे मी पूर्वीसुद्धा सांगितलेलं आहे। पहिल्यांदा मी हे कोणाला सांगितलं तर तो सांगतो की मी पहिल्यांदा सूर्याला सांगितलं, त्याने इक्ष्वाकूला सांगितलं, आपलं मनूला सांगितलं, मनूने इक्ष्वाकूला सांगितलं। अशा प्रकारची ही आद्य परंपरा चालू आहे। परंतु ही अनादी असणारी जी परंपरा कधी कधी लुप्तप्राय होते आणि त्यावेळेला मला अवतार धारण करणं भाग पडतं। परंतु अर्जुनाला शंका आली की जर तू इतके अवतार धारण केले आणि मनूला इक्ष्वाकूला हे तुम्ही परंपरेने सांगितलेलं आहे, तुम्ही रवीला किंवा सूर्याला सांगितला हा योग, परंतु सूर्य तर अनादिकालचा आहे आणि तू तो कृष्ण सापेचा, तू तर आत्ताच झालेला तुझा अवतार आहे आणि तू त्याला कधी सांगितला? त्यावेळेला भगवंतांनी हे वैदिक तत्त्वज्ञान त्याला सांगितलं की अवताराच्या पाठीमागचा असा आहे, आजोपि सन्न व्ययात्मा भूतानाम ईश्वरोपि सन प्रकृतीं स्वामाधिष्ठाय संभवाम्यात्ममाया। मी मायेचं उपाधीचा अवलंब करतो आणि युगायुगामध्ये मी जन्म घेत असतो, परंतु माझी उपाधी शुद्ध सत्वात्मक माया असल्यामुळं मला माझ्या अनंत जन्म किंवा अवतार हे मला आठवतात आणि तुझी उपाधी ही अविद्या किंवा अंतःकरण
अशी परिच्छिन्न उपाधी असल्यामुळं आणि ती अविद्यासुद्धा मलिन सत्वात्मक असल्यामुळं तुला मात्र हे झालेले आजपर्यंत जन्म आठवत नाही. वास्तविक तुला आणि मला, तुझे आणि माझे हे आत्तापर्यंत अनेक जन्म होऊन गेलेले आहेत, अशा प्रकारचं अर्जुनाला सांगितलं. आणि त्यानंतर भगवान सांगतात की जो मनुष्य अशा प्रकारचं जीवनामध्ये साधना करतो आणि जन्मकर्मच मे दिव्यम एवं यो वेत्ती तत्वतः त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नैती मामेती सोऽर्जुन. आत्तापर्यंत माझे जन्म कशा प्रकारचे आणि मी केलेली कर्म ही कशी अलौकिक आहेत, म्हणजे हे लोकांमध्ये जे आहेत, लोकांची जी कर्म करतात आणि कर्तृत्वाचा अभिमान धारण करून पुन्हा त्या कर्माच्या फलाच्या प्राप्तीची इच्छा करून, तसे माझी कर्म नाही. माझी कर्म ही अलौकिक आहेत. त्याच्यामध्ये मला कर्तृत्वाचा अभिमान पण नाही आणि फलाची इच्छा पण नाही. अशा वेळेला मी जीवांना त्यांच्या कर्मानुरूप फल जे देतो, तर त्या फला देत असताना देखील त्या जीवांना मी त्यांच्या कर्माचं फल देत असताना मला मात्र कोणत्याही कर्माचा लेप लागत नाही. का इतकंच नाही तर या ठिकाणी मग ज्याला रागद्वेष अंतःकरणात असतात, करताना त्याच्याविषयी मोह असतो, फलाची इच्छा असते, कर्तृत्वाचा अभिमान असतो, त्याला त्या कर्माची फलं भोगावी लागतात. कारण जो ज्या कर्माचा कर्ता असतो तो त्या कर्मफलाचा अपरिहार्यपणे भोगता होत असतो. पण मला कर्मफलाच्या इच्छाच नाही आणि कर्तृत्वाचा अभिमान नाही आणि ज्याचं जसं कर्म असेल त्याप्रमाणे त्याला मी फल देतो. ते करण्यामध्ये मी कोणत्याही प्रकारची विषमता करत नाही किंवा त्याच्या कर्तृत्व माझ्याकडे घेत नसल्यामुळं न माम कर्माणी लिंपंथी न मे कर्म फले स्पृहा असं इति माम योभिजानाती, असं मला जो जाणतो कर्मभिर्न सबद्धते, तो पुरुष देखील कर्माच्या फलाला प्राप्त होत नाही, त्याला जन्ममरण परंपरा प्राप्त होत नाही. गीतेमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट काय आहे की बहुतेक लोक हे कर्माचे अधिकारी आहेत, उपासनेचे अधिकारी त्याच्यापेक्षा कमी आहेत आणि तत्त्वज्ञानाचे अधिकारी त्याच्याही पेक्षा कमी आहेत. म्हणून जास्त करून हा जो कर्माचा विषय सांगितला तो भगवंतांनी फार स्पष्ट रीतीनं सिद्धांत रूपाने अगदी निखालस निर्णय करून या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर त्याच्यामध्ये ते सांगतात, जर माझं जन्म आणि कर्म अलौकिक आहे असं जर कोणी जाणलं तर ते म्हणतात न येती तो पुन्हा जन्म न येती, तो पुनर्जन्माला प्राप्त होत नाही. अशा पुरुषाचा हा शेवटचा जन्म असतो. तो माम येती अर्जुन, तो माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो असं भगवंतांनी सांगितलं. याचा अर्थ काय आहे की जसं जीवाचं मूळ स्वरूप आहे, तात्विक स्वरूप, प्रत्येगात्मस्वरूप, ते सुद्धा असंच आहे की त्याला कधी जन्म पण प्राप्त होत नाही, मरण पण प्राप्त होत नाही. त्याच्याकडून ही चाललेली कर्म ही केवळ कर्माभास आत्मस्वरूपावर भासत असतो आणि त्या ठिकाणी त्या कर्माभासाचा किंवा भासमान कर्माचा किंवा कल्पित मिथ्या असणाऱ्या कर्माचा त्याने अभिमान धारण करत नाही, त्या कर्मापासून फलाची इच्छा करत नाही. अशा प्रकाराने जसं परमात्मा सगळा करून अकर्ता आहे, भोगून अभोगता आहे, त्याप्रमाणे माझंसुद्धा तत्वतः चिंतन केलं तर मी सुद्धा काही करीत नाही किंवा करवीत नाही. म्हणजे मी कोणत्याही कर्माचा करता नाही आणि कर्मफलाचा भोगता नाही असं तत्वतः ज्याने जाणलं तर तो पुरुषसुद्धा परमात्म्याला जसं कर्मफल भोगावं लागत नाही त्याचप्रमाणे ह्या परमात्मा जसा असंसारी असतो, अकर्ता अभोक्ता असतो, तसंच आपलं स्वतःचं स्वरूप जीवाचं सुद्धा तात्विक स्वरूप हेच आहे असं जाणून भगवंताने जगताची उत्पत्ती, स्थिती आणि सगळ्या संहाराचं कर्तृत्व आपाततः किंवा मायेद्वारा भगवंताच्या ठिकाणी दिसत असलं तरी ते भगवंताला त्याचा लेप होत नाही. त्याप्रमाणे असं जाणणारा आपला आत्मा देखील असंग, निर्विकार, असंसारी, अकर्ता, अभोक्ता अशा एकमेवा द्वितीयम नित्य शुद्ध बुद्ध मुक्त स्वभाववान, त्या ठिकाणी देशकाल वस्तूचा कोणताही परिच्छेद रहित असा माझासुद्धा आत्मा आहे, किंबहुना मीच परमात्मा आहे असं जर त्याला ज्ञान झालं तर त्या पुरुषाला देखील कर्म करूनही त्या कर्माचं फल भोगावं लागत नाही. उलट तो
मुमुक्षू या ठिकाणी मुक्ततेला प्राप्त होतो, मोक्षाला प्राप्त होतो. कर्म करीत असूनही ते कर्म त्याला बद्ध करीत नाही, ते कर्म त्याला मुक्तीला सहाय्यक होतं. अशा प्रकारचा विचार सांगितला. आणि हे कर्म करत असताना मनुष्य जीवनात कोणता अधिकार असला पाहिजे त्याविषयी सांगतात. वीतराग भय क्रोधः मन्मया मामुपाश्रिताः बहवो ज्ञान तपसा पूता मद्भावम आगता. ज्या जीवाला वाटत असेल की भगवंत सर्व करून जसा अलिप्त आहे किंवा निर्लेप आहे त्याच प्रकाराने माझं जीवन व्हावं असं जर वाटत असेल तर त्याच्या जीवनात महत्त्वाची गोष्ट आहे. परमात्म्याला लेप का लागत नाही? परमात्म्याला कोणाविषयी द्वेष पण नाही आणि कोणाविषयी राग पण नाही, म्हणजे कोणाविषयी प्रेम नाही किंवा मोह नाही. त्याच्या परमात्म्याच्या जीवनचरित्रामध्ये परमात्म्याला केलेलं कोणतंही कार्य हे रागाने प्रेरित होऊन केलं जात नाही किंवा द्वेषाने प्रेरित होऊन केलं जात नाही. याचाच अर्थ काय आहे, जर जीवालाही जर ह्या कर्माचा लेप करून घ्यायचा नसेल, कर्म करण्याने बद्ध होत नाही, रागद्वेषाच्या प्रेरणेने जर तो कर्म करीत असेल तर ते कर्म त्याच्या बद्धतेला कारण होतं. म्हणून याच्यासाठी वितराग, वितराग शब्दाचा अर्थ आहे विगतः रागः यस्मात, ज्याच्या अंतकरणातून ह्या विषयांच्या विषयी, कर्माविषयी, त्या कर्मफलाविषयी अंतकरणात असणारा अनुराग निवृत्त झालेला आहे, त्याला म्हणायचं विगतः रागः, त्याच्या अंतकरणातून राग गेलेला आहे. तर वितरागः, वितराग असं म्हणतात. दुसरं वितभय वितक्रोध, म्हणजे त्याच्या अंतकरणामधून कोणत्याही प्रकारचं भय नाही. मनुष्याला भय कधी नसतं. ज्या वेळेला मनुष्य स्वतंत्र बुद्धीने एखादा कर्म करतो त्यावेळेला हे फल मिळेल की नाही, का विरुद्ध फल मिळेल, अशा प्रकारचं मला बद्धता प्राप्त होईल की मोक्ष प्राप्त होईल, अशा प्रकारचं जी भय त्याच्या अंतकरणात असतं. याचं कारण काय आहे जर बारकाईनं पाहिलं तर याचं मुख्य कारण आहे मनुष्याने वेदाज्ञेप्रमाणे, वेदाने ज्या आज्ञा केल्या इदम करू त्याप्रमाणे जर त्यांनी कर्म केलं आणि वेदाने सांगितलेलं जे निषिद्ध कर्म आहे किंवा म्हणून वेदाने ज्याचा उल्लेख केलेला आहे आणि ते कर्म कोणतं इदम मा करू, ते कर्म तुम्ही करू नका, म्हणजे वेदाने केलेल्या आज्ञेचं जर पालन केलं तर त्यांनी सांगितलं वेदाच्या आज्ञेचं उल्लंघन न करता हे कर्म मला कर्तव्य आहे या बुद्धीनं ते कर्म ईश्वराची पूजा म्हणून करायचं आहे, ती शास्त्राची आज्ञा आहे, ते मला करणं कर्तव्य आहे म्हणून करायचं. त्याच्यामध्ये मी कोणी कर्म करता आहे आणि मला त्या कर्मापासून फल आहे असंही नाही, आणि ते कर्म करताना मला काही लाभ व्हावा अशा प्रकारच्या त्या फलाविषयीची तृष्णाही अंतकरणात नाही, आणि ते करताना मी हे कर्म केलं तरच होणार आहे अशा प्रकारचा कर्तृत्वाचा अभिमानही त्याच्या ठिकाणी नाही. हे जसं ईश्वराचं स्वाभाविक आहे तसं प्रयत्नपूर्वक जीव जर वितराग झाला, रागाचा त्याग केला, भयाचा त्याग केला, भयाचा त्याग खऱ्या भयाचा त्याग होत असतो आपल्या स्वरूपाला जाणल्यावर, परंतु अगोदर भयाचा त्याग कधी होत असतो तो मनुष्य लोक जसं म्हणतात ना कर नाही त्याला डर कशाला, त्याप्रमाणे म्हणजे त्याला भीती कशाला. तर या ठिकाणी मी जर शास्त्राच्या आज्ञेचं उल्लंघन करून कधी माझ्या जीवनातलं एकही कृत्य केलं नसेल तर मला ते कर्मबद्ध करील अशा प्रकारची भयाची भावना राहत नाही. सांगतात ना की या ठिकाणी स्वानंद सुखनिवासी जोग महाराजांना जेव्हा ब्राह्मणांनी संकल्प सोडायला सांगितला त्यांनी सांगितलं असं करा काय पापोहम पापकर्माहम असं सांगितलं. तर त्यांनी सांगितलं पाप, आणि मी पाप करणारा म्हणून या ठिकाणी माझ्याकडून पापच घडलेलं नाही तर मला हा संकल्प मी सोडू कशाला असं त्यांनी त्या त्र्यंबकच्या ब्राह्मणांना विचारलं. त्याप्रमाणे भय जे आहे, जो मनुष्य शास्त्राज्ञेचं उल्लंघन करतो त्याला भय आहे. म्हणजे मनुष्याच्या अंतकरणात कोणतीही क्रिया करताना राग नसावा, भय नसावा. आणि दुसरी गोष्ट आहे क्रोध. हा क्रोध कधी निर्माण होतो जर या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये काम असेल तर क्रोध निर्माण होतो. काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवा महाशनो महापापमा विद्येनम इह वैरिनम असं भगवान सांगतात. हा जो काम आहे तोच क्रोध आहे. काम आणि क्रोध वेगळा नाही, कारण काम जर पूर्ण झाला नाही तरच क्रोध येतो. पण इथं संत सांगतात कामची नाही तेथे क्रोधची कायचा, तेथे कैचे भांडण रे. जर आपल्या जीवनामध्ये कामच उत्पन्न झाला नाही तर क्रोध होण्याचं कारण नाही. म्हणून ज्या पुरुषांनी
सर्वच या ठिकाणी इच्छेचाच परित्याग केलेला आहे. कोणत्या कर्मफलाच्या इच्छेचाच परित्याग केला, त्याला ते कर्मफल मिळालं नाही म्हणून क्रोध सामान्य जीवाप्रमाणे येणार नाही. जीवाला क्रोध का येतो? अगोदर अमुक एक कर्माने मला अमुक एक फल प्राप्त व्हावं आणि त्या फलामध्ये जर प्रतिबंध निर्माण झाला किंवा त्या कर्मानुष्ठानामध्ये प्रतिबंध निर्माण झाला तर त्याला क्रोधाची किंवा द्वेषाची भावना निर्माण होते. परंतु ज्या पुरुषांनी आयुष्यभर साधन करून जर ह्या राग, भय आणि क्रोध यांची निवृत्ती केली असली, वितराग भय क्रोधा, आता हे जाण्यासाठी आपण सकाळी नारद भक्तिसूत्रामध्ये पाहतो, तर हे जर जायचे असेल, क्रोधाधिकांची निवृत्ती व्हायची असेल, अभिमान, राग, काम, क्रोध यांच्या निवृत्तीला आश्रय कोण पाहिजे? परमात्म्याचा आश्रय केला पाहिजे. यांची निवृत्ती करायची. आणि कर्म करत असताना जरी आपण कितीही निगुतीनं कर्म केलं तरी ते कर्म ईश्वरार्पण करणं हे महत्त्वाचं आहे. की यतः प्रवृत्तिर्भूतानां येन सर्वमिदं ततं स्वकर्मणा तमभ्यर्च सिद्धिं विन्दति मानवाः स्वे स्वे कर्मण्यभिरतः संसिद्धिं लभते नरः स्वकर्मनिरतः सिद्धिं यथा विन्दति तच्छृणु. आपला जो वर्ण आहे, हे जे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, आपल्याला जो आश्रम आहे, ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास, या वर्णाश्रम पद्धतीला अनुसरून जे वेदाने त्या वर्णाला किंवा त्या आश्रमाला, त्याचा अधिकाऱ्याला जे विधान केलेलं आहे त्याप्रमाणे जर पुरुष त्याचा आचरण करील तर त्याच्या अंतःकरणात बरोबर निश्चित त्याला राग, भय आणि क्रोध ह्या दोषांची निवृत्ती होते. पण केवळ कर्म यथासांग केलं म्हणून त्याला हे फल प्राप्त होत नाही. त्या मनमया, त्याचं जे काही मन आहे तर ते अंतःकरण वृत्ती ही अखंड परमात्म्याला जोडून ती परमात्म रूप, म्हणजे त्याला अखंड मी केलेलं कर्म जे आहे त्याला ज्या वेळेला कर्म करतो त्यावेळेला तो देवाशी संभाषण करतो. जे जे काही करीतो देवा आणि ते ते सेवा समर्पे. मी सेवाभावाने ही कर्मरूपी पुष्प तुझ्या चरणी समर्पित करीत आहे. अशा प्रकारचं हे कर्म केलं तर ते काय होतं? ते कर्म मनमया, म्हणजे ज्याच्या चित्तात दुसरा कोणताच विषय नाही. मी कर्म करतो ते कशासाठी? ईश्वराच्या प्रसन्नतेसाठी करतो. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांचे वीरा पूजा केलिया होया अपारा तोषा लागी मग ती ये पूजे रिझलेनी आत्मराजे वैराग्य सिद्धी देजे पसायतया. त्या ठिकाणी जर आपण ती ईश्वरार्पण बुद्धीनं ती कर्मरूपी पुष्प त्याच्या चरणी समर्पित केली तर तो ईश्वर प्रसन्न होतो. आणि ईश्वराच्या प्रसन्नतेची खूण संकेत काय असेल तर अंतःकरणामध्ये आपोआप वितराग, वैराग्य निर्माण होतं. आणि त्या वैराग्यामध्ये इहलोकातले किंवा परलोकातले दिव्य भोग किंवा इहलोकातले असणारे ऐहिक भोग या इहलोकातले त्याला आवडेनासे होतात. त्या ठिकाणी त्यांनी लिहिलं, ऐहिकीचे का स्वर्गीचे भोग पायिक झाले या इच्छेचे परी भोगावे हे नरुचे मना माझी. त्याला हे जरी स्वतःहून इह लोकातले किंवा परलोकातले भोग त्याच्यासमोर स्वतःहून उपस्थित झाले तरी ते भोगण्याची त्याच्या अंतःकरणामध्ये इच्छा उत्पन्न होत नाही. हे त्या केलेल्या निष्काम कर्माचं फल त्याला प्राप्त होतं. म्हणून ते म्हणतात, पण हे करताना कसा आश्रय कोणाचा केला आहे? माम उपाश्रिता, माझा आश्रय केलेला आहे. म्हणजे भगवन हे जे दोषांचं दूरीकरण आपण जर सकाळच्या नारद भक्तिसूत्राप्रमाणे पाहिलं तर ह्या दोषांचं निराकरण करण्यासाठी भगवंताची भक्ती केली पाहिजे. आणि ती भक्ती म्हणजे भगवंताची आराधना. आणि त्या आराधना कोणती? तर आपण केलेली कर्म ही त्या परमात्म्याला समर्पण करणं. आणि ही जर समर्पण करीत राहिली त्याच्यासाठी आपल्याला प्रार्थना कोणाची करतो? आश्रय कोणाचा करतो? लोक काय करतात की आश्रय एकाचा करतात आणि त्याच्यापासून दुसऱ्या फलाची इच्छा करतात. व आश्रय आता त्यांनी उदाहरण दिलं अखंडानंद स्वामींनी की काही लोक जे आहे मालकाचं दिवसभर काम करतात. सेवा कोणाची करतात? मालकाची, ऐकी नाही. आणि त्यांचं प्रेम कोणावर असतं? आपल्या कुटुंबावर. कुटुंबियांसाठी ते धन मिळवण्या इतकाच फक्त आश्रय केलेला आहे. इथं आश्रय कोणाचा पाहिजे? परमात्म्याचा, बरोबर ना. आणि प्रेम कोणावर पाहिजे? म्हणून आपल्या जीवनामध्ये आपला आश्रय आणि विषय एक झाला पाहिजे. लोकव्यवहारामध्ये आश्रय वेगळा असतो आणि विषय वेगळा असतो. पर देवाचा जरी आश्रय केला तर कशासाठी? तर त्यांनी सांगितलं
की देवाचा आश्रय करतो आणि इच्छा काय करतो तर काय गृही व्हावे धनधान्य, वाढावे संतान आणि गृही व्हावे धनधान्य. मुख्यतः कोणाला आहे? देवाच्या उपासनेला आहे का त्या उपासनेचं फल जे आहे ते घरामध्ये धनधान्य असावं किंवा संतानोत्पत्ती व्हावी याच्यासाठी करतो असं नाही. आमचा आश्रय कोण आहे? परमात्मा. आणि आम्हाला पाहिजे कोण? आमचं प्रेम कोणावर आहे? परमात्म्यावरच आहे. असं जर असेल तर त्या ठिकाणी ते म्हणतात त्याला माम उपास्यतः, माझा आश्रय केला आणि पुन्हा कसा झाला? मनमय झाला. म्हणजे माझं स्वरूप जे आहे त्या स्वरूपाचं चिंतन करताना त्याला जीवनामध्ये दुसरं कोणाची कृपा पाहिजे म्हटलं तर म्हणतो मला फक्त देवाची कृपा पाहिजे. मी अभिलाषी कोणाचा आहे? देवाच्या कृपेचा. आणि मग त्याला आश्रय, देवाची कृपा कशाने होईल? तो म्हणतो आश्रय पण देवच आहे. कधी कृपा करीशी नेणे मज दिनाचे धावणे. अशा प्रकाराने आश्रय आणि विषय हे दोन्ही त्याचे एकच झालेले असतात. आणि असे जे पुरुष आहे, असे पुरुष काही जगामध्ये फार नाहीत. बहुनाम जन्मनाम आणते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेवा सर्वमिती स महात्मा सुदुर्लभा. ह्या अशा प्रकारच्या बोधावर प्राप्त होणारे महात्मे फार थोडे आहेत. या ठिकाणी त्यांनी लिहिलं की आस्तेच्या महापुरी रिगताती कोटीवरी परिप्राप्तीच्या पैलतिरी विपाईला निघे. असे थोडेच लोक आहेत की जे भगवत प्राप्तीच्या शेवटच्या पैलतिरापर्यंत जाऊन पोचतात. परंतु अशा लोकांची या सृष्टीचक्रामध्ये अनादिकालापासूनचा आपण इतिहास, पुराण, वेद याचा जरा आधार घेऊन पाहिलं तर अशी गोष्ट आहे, बहो ज्ञान तपसा, असे पुष्कळ पुरुष ह्या ज्ञानरूपी तपाने या ठिकाणी पूता त्या ज्ञानरूपी तप इथं केलं त्यांनी. म्हणजे भगवंताची भक्ती केली, कर्म केलं, ते कर्म भगवंताला समर्पण केलं आणि आपल्या स्वस्वरूपाचं ज्ञान करून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्या ज्ञानरूपी तपाने ते पूता म्हणजे पवित्र झाले. आणि पवित्र झालेले लोक किती पवित्र झाले? त्यांनी आपल्या देहादिकांचा किंवा तिन्ही देहांचा त्या ठिकाणी बात केला. स्थूल सूक्ष्म कारण शरीराच्या पलीकडं त्यांचा अधिष्ठान असणारा जो आपला आत्मा आहे सच्चिदानंद घन, त्या तो आत्मा मी आहे, तो ब्रह्मरूप आत्मा मी आहे, अशा प्रकारचा त्यांनी निश्चय केला. आणि असे निश्चय करणारे जे पुरुष आहेत तर ते कुठं जाऊन बोलतात? पूता मदभावम आगताः, ते माझ्या भावाला म्हणजे माझ्या वास्तव स्वरूपाला ते प्राप्त होतात. म्हणजे असे जे पुरुष असतात ते मुक्त होतात. मनुष्यानां सहस्रेषु कश्चिद यतती सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चिन्माम वेत्ती तत्वतः. ते म्हणतात की ह्या आस्थेच्या पुरामध्ये अनेक लोक येतात परंतु कोणीतरी तत्वतः मला जाणतो. असे भक्तांचं वर्णन, अशा निष्काम कर्मयोग्याचं वर्णन या ठिकाणी केलं आणि सांगतात की ते माझ्या भावाला प्राप्त झाले. आता भगवान या ठिकाणी पहिल्यांदा काय इथं सांगण्याचा भगवंताचा अभिप्राय काय आहे की तुम्ही कर्म करा, परंतु कर्म करत असताना तुम्ही कोणत्या प्रकाराने कर्म करा हे भगवंताला सांगायचे. आणि भगवान स्वतः म्हणतात की काय ते श्लोक मागे गेले, भगवान म्हणतात मी सुद्धा सर्व कर्म करतो. कारण यदि ह्यहम काय वर्तेयम जातु कर्मण्यतंद्रिताः मम वर्तमानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः. भगवानसुद्धा या ठिकाणी सर्व कर्म सामान्य जीवांना एक लोकसंग्रह व्हावा, लोक उन्मार्गगामी होऊ नयेत, आपल्या आदर्शाचं अनुसरण त्यांनी करावं. म्हणून भगवान म्हणतात मी जर कर्माच्या सिद्धांताचं उल्लंघन केलं, मी जर सदाचाराने या ठिकाणी वेद प्रतिपादित जी कर्म आहेत त्या कर्माचं अनुसरण केलं नाही तर बाकीचे लोक सगळे मन मानेल तशा प्रकाराने विषयाचं संपादन करण्यासाठी शास्त्राज्ञेचं उल्लंघन करून वागतील. म्हणून मी सुद्धा या ठिकाणी हे कर्म करतो. काय ते श्लोक आहे ते झालाच अजून हा नमे पार्थास्ति कर्तव्यम त्रिषु लोकेषु किंचन नानवाप्तम वाप्तव्यम वर्त एवच कर्मणी. मला काही मिळवायचं नाही का जी गोष्ट मला मिळाली नाही आणि मिळवायची असं काही नसताना तरीसुद्धा मी कर्मामध्ये तरीसुद्धा मी व्यवस्थितरित्या कर्म करतो. कशासाठी तर मागचे लोक उन्मार्गगामी होऊ नये, लोकांना लोकसंग्रह व्हावा, म्हणजे लोकांना उन्मार्गगामी होऊ नये आणि लोकांना खरं जीवनाचं काय कर्तव्याचं कसं पालन करावं याचं चांगल्या प्रकाराने ग्रहण व्हावं, म्हणजे ज्ञान व्हावं आणि ज्ञानपूर्वक त्यांनी
सगळ्यांनी कर्माच्या अनुष्ठानात त्यांची प्रवृत्ती व्हावी यासाठी मी सुद्धा कर्म करतो असं भगवान सांगतात. आणि हे सर्व सांगत असताना भगवंताला मुख्य असं सांगायचे की अशा प्रकारचं तुम्ही कर्म करा. कर्माचा कर्तृत्वाचा अभिमान धरू नका, रागद्वेषाने कर्म करण्याला प्रवृत्त होऊ नका, कर्मफलाची इच्छा करू नका. आणि ते कर्म हे भारतीय संस्कृतीमध्ये एवढीच महत्त्वाची गोष्ट आहे. आणि ते कर्म ईश्वराला समर्पण करा. अशा रीतीनं जर तुम्ही कर्म करत राहिले तर तुम्हाला किती त्यांनी लिहिलं, कुर्वन्नेवेह कर्मानी जिजीविषेत शतम समाहा. उपनिषद सांगतं 100 वर्ष आनंदाने जगा आणि कर्म करीतच जगा, परंतु ते कर्म तुम्हाला कधीही बंधनाला कारण होणार नाही. म्हणून जिजीविषेत जगण्याची इच्छा करा, 100 वर्ष जगण्याची इच्छा करा, पण कशा प्रकारचं, या प्रकारचं कर्म करा हे जीवाला सांगायचं. भगवंताला मी कर्म करतो आणि भगवंत निर्लिप्तच आहे, काय त्याला काय अभिमानाने ही गोष्ट सांगायची असं नाही. कारण तर काय परमात्म्याला कर्म कधी बंधनच करीत नाही. म्हणून त्याला ज्ञान जे आहे कधी त्याला अज्ञानच असत नाही, परंतु हे जे जीव आहेत त्यांच्या ठिकाणी अज्ञान आहे. तेव्हा जीव काय करतात, सगळे लोक कर्म करण्यात प्रवृत्त होतात, परंतु कर्म करण्यात प्रवृत्त होतात ते त्या कर्मफलाच्या इच्छेने प्रवृत्त होतात. भगवान या ठिकाणी सांगतात मग अशा वेळेला जीव कर्म करण्यात स्वतंत्र आहे, परंतु कर्मफल भोगात स्वतंत्र नाही. कर्म करताना तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य आहे, ते ईश्वरी सत्तेनंच त्याची योजना केलेली आहे. पण जर का कर्म करून करण्यात स्वतंत्र असलं, परंतु तुम्ही जसं कर्म केलं असेल त्याच प्रकारे कर्माचा फलाचा भोग तुम्हाला झाल्याशिवाय राहत नाही. या ठिकाणी तुम्ही तो दुर्योधन म्हणतो की त्याला सांगितलं की तू अत्यंत दुष्ट कर्म करतो, तर तो म्हणतो या ठिकाणी हे माझं काही नाही. भगवान अर्जुनाला म्हणतो, अर्जुन आपलं दुर्योधन भगवंताला म्हणतो भगवान याच्यात माझा काय दोष आहे, कारण काय या सगळ्या इंद्रियांचे अधिष्ठात्रे हे कर्म करून घेतात, त्यांचं साह्य असलं तर होतं. तू तर त्या सर्वांचा पुन्हा नियामक तू आहे. बरं तुझंच वचन गीतेमध्ये आहे काय, ईश्वरस सर्वभूतानां हृदयेषर्जुन तिष्ठती भ्रामयन सर्वभूतानी यंत्रारूढानी मायया. या ठिकाणी तूच सर्वांच्या हृदयामध्ये निवास करतो आणि तूच सर्व कर्म करतो. तूच सांगितलं ना भ्रामयन सर्व भूतानी, सगळ्या भूतांकडून हे जे भ्रमण किंवा कर्म करवणारा म्हणजे त्याचा प्रयोजक करता ना, प्रयोजक करता कोण आहे, तो आहेस असं भ्रामयन या पदावरून तूच सांगतो. तेव्हा माझा काही द्वेष नाही. मला याच्यामध्ये तो काय सांगतो, मला जानामि धर्मम न च मे प्रवृत्ती. मला धर्म म्हणजे काही कळतो, पण त्याच्यामध्ये माझी प्रवृत्ती होत नाही. जानामि अधर्मम, मला अधर्म पापकर्म मी करत आहे हे मला कळतं, परंतु ते म्हणतात की न च मे निवृत्तीही, त्या निषिद्ध कर्मापासून माझी निवृत्ती होत नाही. याचं कारण काय आहे तर म्हणतो तूच सांगितलं ना, यथा नियुक्ता तथा कर केनापि देवेन हृदय स्थितेन. कोणता तरी एक परमात्मा असा नावाची वस्तू माझ्या हृदयामध्ये नित्य निवास करते आणि यथा करोमी, आपलं यथा नियुक्तोस्मी तथा करोमी. तो ज्याप्रमाणे तू त्याची नियोजना करतो त्याप्रमाणे मी हे कर्म करतो, याच्यात माझा काही दोष नाही. परंतु असं होत नाही. कर्म करताना मी म्हणून जर केलं असेल तर त्या ठिकाणी मी कर्म करता अभिमान धारण केलं असेल, तर त्या फलाची इच्छा केली असेल, तर तुम्हाला जे प्रकारचं कर्म केलं त्याच प्रकारच्या कर्माचं फल तुम्हाला सत्कर्म किंवा असत्कर्माचं फल हे अपरिहार्यपणे भोगावं लागतं. भोगावा कोणाला लागत नाही, ज्याला त्या कर्माचा अभिमान नाही, कर्तृत्वाचा अभिमान नाही, फलाचा अभिनिवेश नाही, तर त्या पुरुषाला भोगावं लागत नाही. तुम्ही काहीतरी तुमच्या अंतःकरणात इच्छा आहे की ह्या कर्माचं अमुक फल मिळालं तर त्या फलाने मी सुखी होईल. बहुतेक जास्त लोक जे आहेत प्रायशः सगळे कर्माच्या फलाच्या इच्छेने त्या ठिकाणी ते प्रवृत्त होतात. कोणतेही कर्म करण्याला अमुक कर्माचं अमुक फल, बरं वेदाने पण सांगितलेलं आहे. बहुतेक लोकांनी हेच कर्म जर मोक्षासाठी केलं आणि अशा पद्धतीनं केलं तर ते सगळे लोकांना मोक्ष मिळेल, परंतु लोकांना मोक्षाची इच्छाच नाही. लोकांना कर्माचं फल मिळतं. लोकांना व्यवहारातसुद्धा माहिती आहे, जो 8 तासाची ड्युटी करील त्याचा पगार ठरलेला आहे आणि जो ओव्हर टाईम करील तेवढं त्याच्यात वाढ होणार आहे आणि ते निश्चित त्याला फल मिळतं. म्हणजे इहलोकात जसं आपल्याला केलेल्या कर्माचं फल मिळतं
तसंच मृत्युत्तर जीवनामध्येही परलोकामध्येही केलेल्या कर्माचं फल मिळेल या न्यायाने सगळे लोक कर्म करण्यात प्रवृत्त होताना दिसतात. परंतु तेच कर्म अशा युक्तीनं करावं की आपले ते अंतःकरणाची शुद्धी करील, आपल्या अंतःकरणामध्ये विविधिशा म्हणजे मोक्षाची इच्छा निर्माण करील आणि शेवटी तत्त्वज्ञानाच्या द्वारा तेच कर्म आपल्याला क्रममुक्तीच्या मार्गाने मोक्षा फलपर्यवसायी होईल याविषयी कोणी चिंता करीत नाही. म्हणून या ठिकाणी भगवान हसते असते हा कर्माचा जो विषय दुसऱ्याही अध्यायात सांगितला, तिसऱ्याही अध्यायात सांगितला, चौथ्याही अध्यायात सांगितला, पाचव्याही अध्यायामध्ये या कर्माला सोडलं नाही. म्हणून ते जे पहिले 6 अध्याय आहेत ते जे काही संस्कृत टीकाकार आहेत किंवा भाष्यकार आहेत सगळ्यांनी पहिले 6 अध्याय हे कर्मकांडाचे मानलेले आहेत. म्हणजे पहिले 6 अध्याय कर्मकांडाचा विचार आहे असं मानलं. आणि खरोखर आपण पाहिलं तर सारखं कर्म पुन्हा पुन्हा यांना त्या रूपाने आपल्याला त्याचा विचार करावा लागत आहे. म्हणून या ठिकाणी ते सांगतात की हे कसं आहे परमात्म्याचं, तर जे लोक ज्या प्रकाराने कर्म करतात म्हणजे ज्या कर्मफलाच्या इच्छेने कर्म करतात ना, ईश्वराचा नियम आहे जर त्यांनी ते कर्म यथासांग केलं असेल तर निश्चित त्यांना त्या कर्माचं फल मिळणार. त्यांनी जे कर्म विरोधी कर्म शास्त्रविरोधी शास्त्राज्ञेचं उल्लंघन केलं आहे तर त्याचं जे फल आहे तर त्या लोकांना उन्मार्गगामी लोकांना नरकादी योनी किंवा त्याचं फल दुःख हेही निश्चित प्राप्त होणार. आणि त्याच्या अनुकूल त्या फलभोगाच्या अनुकूल अशा जन्मांतराला किंवा योनींना त्यांना निश्चित प्राप्त व्हावं लागणार. ही भगवंताचीच योजना आहे. त्यासाठी भगवान इथं म्हणतात, काल आपण पाहिलं ये यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम मम वर्तमानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशाः. याच्यामध्ये भाष्यकारांनी एक विशेष गोष्ट लिहून ठेवलेली आहे. तर या श्लोकाचा अर्थ असा आहे, ये यथा माम प्रपद्यन्ते, जो मनुष्य ज्या प्रकाराने माम प्रपद्यन्ते माझं भजन किंवा माझी सेवा करतात ते सर्व तांस तथैव भजाम्यहम, मी सुद्धा त्यांची तशाच प्रकारची त्यांच्यावर कृपा करतो किंवा अनुग्रह करतो. म्हणजे ज्या पुरुषाचे ज्या फलाच्या इच्छेने जे कर्म केलं असेल त्या कर्माचं फल त्याच्या कर्मानुरूप देणारा कोण आहे, मीच आहे. म्हणजे त्यांनी कर्म करण्याचा तो स्वतंत्र असला तरी त्या कर्मानुसार फल देण्याचं कार्य हे मी करतो. म्हणजे हा त्याच्यावर हा एक माझा त्यांच्यावर अनुग्रह आहे. माझ्याकडं कधी वैषम्य नैर्गुण्य नावाचा दोष येणार नाही. तर जे जीव ज्या प्रकारची कर्म करतील त्याच प्रकारचं मी त्याला फल देतो. म्हणून त्यांना फल देणं हे माझा अनुग्रह आहे. म्हणजे याचा अर्थ हा माझा नियम आहे, तो अकाट्य आहे. जो जे कर्म करील त्या कर्माचं फल त्याला निश्चित प्राप्त होईल. परंतु लोक सगळे काय आहे, कर्मफलाच्या इच्छेनेच कर्म करतात. कर्माच्या द्वारा मला कर्मबंधनातून मुक्त व्हावं असं कोणालाच वाटत नाही. याची भगवंताला काय अंतःकरणामध्ये एक प्रकारची तळमळ लागून राहिलेली, किंवा यालाच काय म्हणायचं इति काकू. हे परमात्म्याचं काकू म्हणजे याचा अर्थ एखादा विचार सांगत असताना वक्त्याच्या अंतःकरणामध्ये जेव्हा सद्गदित त्याचा कंठ होतो त्यावेळेला त्याचं जे उच्चारण आहे तर ते शब्दांना काकू असं म्हणतात. इथं भगवंताला वाटतं एवढं मोठं कर्म आणि ह्या कर्मांचं अनुष्ठान योग्य रीतीनं केलं तर सगळे जीव कर्मबंधनातून मुक्त होतील. जसं करवत आहे आणि ती लोखंडाचीच आहे आणि लोखंडाच्याच करवतीनं लोखंड कापावं, तसं कर्म करायचं आणि कर्मबंधनातून मुक्त व्हावं. अशा प्रकारचं वेदाने मनुष्य जातीसाठी केलेली योजना किंवा ईश्वराने केलेली योजना याच्याकडे कोणी पाहत नाही. लोकांचं एक आहे, वेदामध्ये सांगितलं आहे की तुम्ही हा अश्वमेध यज्ञ करा, मग त्याच्यापासून तुम्हाला काय राजेपण प्राप्त होईल किंवा तुम्हाला सर्व 7 सागरापर्यंत वेढलेली पृथ्वीचे तुम्ही सम्राट व्हाल. अशा प्रकारचं कोणाला सांगितलं की या ठिकाणी पुत्रेष्टी याग करा म्हणजे तुम्हाला संतान उत्पन्न होईल. अशा प्रकारचे अनेक आरोग्याच्या प्राप्तीसाठी वेदामध्ये सगळे काय अनेक प्रकारचे वेद सांगितले, पण ते सगळे काय आहे कर्मफलसूचक, कर्माचं फल सांगणारे आहे. आणि सगळे जीवसुद्धा काय करतात, वेदाप्रमाणे सर्व आचरण करतात परंतु कर्मफलाच्या इच्छेने करतात. आणि हे भगवंताला या लोकांनी कर्मफलाच्या इच्छेने कर्म करावं असं भगवंताला वाटत नाही. भगवंताला वाटतं की सर्वच लोकांना
हे कर्म असं करावं का कर्म करता करताच त्यांचा कर्मसन्यास व्हावा, त्यांच्या अंतःकरणामध्ये विविधिशा वैराग्य निर्माण व्हावं, असं प्रकारचं वाटत असल्यामुळं भगवान या अध्यायामध्ये जरी आपल्याला ह्या अध्यायाच्या मागच्या पुढच्या संदर्भाची जुळणी करता आली नाही किंवा त्याचं खरं उचित अवतरण जे आहे ते अवतरण आपल्या स्वतंत्र बुद्धीनं होणं फार अवघड गोष्ट आहे. ते काम केलेले संत सम्राट माऊलींनी आणि दुसरं कार्य कोणी केलेले भगवत पूज्यपाद शंकराचार्यांनी. तर त्यांचं कारण माऊली म्हणतात भाष्यकारा ते वाट पुसतो. ही वाट पुसायची असली एका श्लोकातून दुसरा श्लोक कसा निर्माण झाला तर ही वाट कोणाला विचारायची? भाष्यकाराला. आणि मग ह्या ओव्यांचा किंवा या मूलभूत असणाऱ्या श्लोकांचा आपण विचार करावा. तर त्यासाठी भगवान आता या ठिकाणी हे सांगतात की ये यथामाम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम. जे मला जशा प्रकाराने भजतात त्यांना मी तसाच प्रकारचा त्यांचा भजामी, म्हणजे मी त्यांची सेवा करतो, म्हणजे मी त्यांच्यावर अनुग्रह करतो आणि त्यांना ते कर्मफल प्राप्त करून देतो. परंतु ते म्हणतात एक मात्र आहे या ठिकाणी, जे लोक इथं काय सांगतात, मनुष्य हे जी अनुष्ठान आहे हे सर्व प्राणी करू शकत नाही. हे करणारे कोण आहे? मनुष्य फक्त आहे. मनुष्यांनाच याचा अधिकार आहे. आणि हे मनुष्य कोणते बघा, इथं सांगतात यत् फलार्थितया यस्मिन् कर्मणि अधिकृतः ये प्रवर्तन्ते ते मनुष्याः अत्र उच्यन्ते. इथं माणसं म्हणजे कोणती माणसं? तर यत् फलार्थितया, ज्या फलाच्या इच्छेने, अमुक एका फलाच्या इच्छेने, यस्मिन् कर्मणि अधिकृतः, त्या कर्माचा त्यांना अधिकार आहे की नाही. कारण हे जे कर्म आहे त्या कर्माचे विभाग केलेले आहेत. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र अशा अभिमान आपले त्याचे विभाग केलेले आहेत. आणि मग त्यांनाच तो अधिकार आहे. ब्राह्मणांना ब्राह्मण कर्म करण्याचा अधिकार आहे, वैश्यांना वैश्यच कर्म केलं पाहिजे अशा प्रकारे, कारण ते त्याचा त्यांना अधिकार आहे. आणि आपल्याला फलाची इच्छा आहे म्हणून आपण त्या फलाच्या इच्छेसाठी जे कर्म आहे त्या कर्माचा अधिकार आपल्याला असला पाहिजे. आणि त्या अधिकारी पुरुषाने ते कर्म करण्यात जर प्रवृत्त झाला तर त्यालाच मनुष्य असं म्हणतात. नाहीतर फलाची इच्छा आहे पण वेद प्रतिपादित, वेदाने सांगितल्याप्रमाणे जर तो कर्म करणार नसेल तर तो अधिकारी नाही, तर त्याला मनुष्य म्हणता येत नाही. म्हणजे हे जे मनुष्य आहे ना, ह्या मनुष्य मात्रांचा उद्धार व्हावा अशी भगवंताची इच्छा आहे. परंतु याच्यासाठी साधन जर कोणतं दिलं असेल तर भगवान सांगतात आपल्या वर्णाश्रम धर्माप्रमाणे आचरण करणं. कारण धर्माचं स्वरूपच सांगितलं, वेदविहिता धर्म. वेदाने जो सांगितलेला आहे तोच काय आहे? धर्म. आणि वेद अविहिता म्हणजे त्याचा एक अर्थ काय झाला, जे वेदाने सांगितलं नाही ते कर्म तुम्ही केलं तर ते काय आहे? अधर्म. वेद अविहिता अधर्म. वेदाने न सांगितलेला तो सगळा काय आहे? अधर्म आहे. मग हे भगवंताचंच काय आहे? मनोगत आहे. म्हणून भगवान या ठिकाणी सांगतात हे सगळेच लोक मम वर्तमानुवर्तन्ते, माझ्याच मार्गाचं अनुसरण करतात. माझ्याच मार्गाचं अनुसरण करतात म्हणजे काय? माझ्या मार्गाचं म्हणजे मी जे वेदप्रणीत मार्ग सांगितलेला आहे त्याचं सगळं अनुसरण करतात. म्हणजे याचा अर्थ ज्या लोकांना आपलं आत्मकल्याण करायचं, त्या आत्मकल्याणासाठी जे साधन करायचं ते साधन वेदाने सांगितलेलंच साधन. आणि ते आपल्याला मन मानेल तसं, समजा वेदाने अनेक साधनं सांगितली पण म्हणून आपण मनाला वाटेल ते साधन करता येणार नाही. आपला ज्या वर्णाश्रमामध्ये आपण आहोत, ज्या वर्णाचे आहोत, ज्या वेदाने सांगितल्याप्रमाणे जो आश्रमामध्ये आपण प्रवेश केलेला आहे त्या वर्णाचं आणि त्या आश्रमासाठी जी कर्म सांगितली त्याच कर्माचं आपण अनुसरण केलं पाहिजे. म्हणून भगवान म्हणतात त्यांच्यावर मी अनुग्रह करतो, म्हणजे त्यांच्या फलेच्छा पूर्ण करतो, पण त्या कोणाच्याही नाही. आपल्या वर्णाश्रम धर्माच्या मर्यादेचं वेदानुसारी पालन करणारे जे लोक असतील तर त्यांचं म्हणतात ये यथामाम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम. आणि अशीच माणसं, कितीतरी माणसाला काय वाटतं, कधी कधी साधनाचा किंवा वेदाज्ञेचं पालन करत असताना आपल्याला जे कष्ट होतात ते कष्ट नको वाटतं, किंवा त्याच्यामध्ये जे आपल्याला तपस्या करावी लागते, शरीराला झिजवावं लागतं,
पीडा कष्ट सहन करावी लागतात, द्वंद्वाधिकांच्या ठिकाणी तितिक्षा करावी लागते. त्याच्या बदल्यात असं वाटतं का फलही मोठं आहे, मग आपण दुसरं ब्राह्मणांनी क्षत्रियानी, शूद्राचं शूद्रांनी, ब्राह्मणाचं असं कोणतंही कर्म करावं असं जर वाटत नसले, ही जर मानवी प्रवृत्ती नसती तर आतला ह्या 21व्या शतकात मनुस्मृती चौकात जाळली गेली नसती. म्हणून या ठिकाणी मनुष्याला असं वाटतं, पण हे भगवंताचं मनोगत नाही. म्हणून भगवान म्हणतात मम वर्तमानुवर्तन्ते, माझ्याच मार्गाचं अनुसरण करतात. म्हणजे कोणतं? त्यांना जे ऐहिक किंवा पारलौकिक फलाच्या इच्छेने का होईना, परंतु ते माझंच अनुसरण का करतात, तर माझ्या वेदरूपी शासनाचं ते कधीही उल्लंघन करत नाही, वर्णाश्रम धर्माचं यथायोग्य पालन करतात. चुकतं त्यांचं एवढंच का त्याच्यापासून ते काय करतात, त्या कर्मफलाची इच्छा करतात, परंतु त्या कर्मफल मात्र मी त्यांना देतोच असं सांगतात. अरे मग कर्मफल तू देतो, त्यांना मोक्ष का देत नाही? मोक्ष द्यायला काय झाले, पण ते मागितला तर देऊ ना, म्हणून ते मोक्षफल त्यांना इच्छितच नाही. स्वामी महाराज सांगायचे की पंडित नेहरू येरवड्याच्या तुरुंगात आले आणि आल्यानंतर त्या दिवशी त्यांचा वाढदिवस होता. त्यांनी आज असं ठरवलं, जेवढे कैदी आहेत ते कैदी जे मागतील, आज आपला आनंदाचा दिवस आहे, वाढदिवस, त्यांना जे मागतील ते द्यायचं. त्या सगळ्या कैद्यांना सांगितलं तुम्हाला काय पाहिजे ते सांगा. ते कोणी सांगितलं की मी इथं आल्यापासून मला जिलेबी आवडता पदार्थ होता, पण तो कधीच मिळाला नाही, मला आज पोटभर जिलेबी मिळावी. कोणाला सांगितलं कपड्याची हौस होती, मला चांगल्या प्रकारचे भरजरी कपडे मिळावे. ते सर्व त्यांना दिलं. त्यातला एक जो कैदी होता त्याला विचारलं तुला काय पाहिजे? ते म्हणे मला काही पाहिजे नाही तुमच्यापासून, मला फक्त ह्या कैदीचं पुन्हा तोंड पाहावं लागून का मला आत्ताच्या आत्ता सोडून द्या. कारण त्याच्यामध्ये बाकीच्या कैद्यांनी मुक्तीची इच्छाच केली नाही. तसं या लोकांमध्ये मनुष्य मला मुक्ती व्हावी यासाठी कर्मच करत नाही. मुक्ती व्हायची असेल आणि त्यासाठी कर्म केलं तर कर्माच्या ठिकाणी ते पण सामर्थ्य आहे की कर्म हे वितराग भय क्रोध मनमया मामुपाश्रिता, असं जर कर्म केलं तर तेच कर्म काय होईल, त्याला बंधनातून सोडविल. पण याला बंधन सोडायचंच नाही, याला काय पाहिजे, याला पाहिजे फलभोग. फलभोग पाहिजे अर्थात त्याला काय स्वतःच बंधनातच राहण्याची जीवाची इच्छा आहे, मुक्त होण्याची इच्छा नाही. म्हणून जर सगळ्यांना देव मुक्ती देत नाही म्हणजे त्याच्या ठिकाणी विषमता आहे असा त्याचा अर्थ आहे का? ज्याला पाहिजेच नाही त्याला देत नाही, ज्याला पाहिजे त्याला देतो. मग हीच गोष्ट ह्या श्लोकात सांगितली, ये यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम मम वर्तमानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः. या ठिकाणी शंकरानंदीमध्ये किंवा मधुसूदनीमध्ये मानव शब्द 6व्या अध्यायामध्ये आला आहे मला वाटतं, तर त्याच्या ठिकाणी मानव शब्दाची अशी व्याख्या दिली. इथं मनुष्य शब्दाची भाष्यकाराने दिली. जो ज्या कर्माचा अधिकारी असेल त्याप्रमाणे जर तो त्या कर्माचं अनुष्ठान करील, भले का फलाची इच्छा करीना तरीसुद्धा तो मनुष्य आहे. आणि जर श्रुती स्मृती ममैव आज्ञा, श्रुती आणि स्मृती ह्या भगवंताच्या आज्ञा आहेत आणि काय त्यांचं जो अतिक्रमण करतो, उल्लंघन करतो, तर असा पुरुष कधीही कल्याणाला प्राप्त होत नाही असं सांगतात. आणि त्यानंतर आता या ठिकाणी एक नियम सांगतात, कांक्षन्तः कर्मणां सिद्धिं यजन्त इह देवताः क्षिप्रम ही मानुषे लोके सिद्धिर्भवती कर्मजा. आता आपण त्याचं अगोदर अन्वयानुरूप अर्थ पाहिला होता की कर्मणाम सिद्धिम कांक्षन्तः, अमुक एका कर्माची सिद्धी म्हणजे कर्माच्या फलाची इच्छा करणारे जे लोक आहेत ते काय करत राहतात, इह देवता यजन्ते, ते अनेक देवतांचं काय करतात, पूजन करत राहतात. की ही देवता जी आहे गणेश विघ्ननाशनाची देवता आहे किंवा कुबेर ही संपत्तीची देवता आहे. अशा प्रकाराने ज्या धन्वंतरी ही रोगनाशन करणारी देवता आहे, अशा प्रकारे त्यांची त्या देवतांची उपासना करतात. आणि जे उपासना करतात, इथं बघा वेदाचं हे शासन आहे. जरी तुम्ही सकाम उपासना करत असेल तरीसुद्धा त्या सकाम उपासना करणाऱ्याची जी इच्छा आहे त्या इच्छेची पूर्ती होते. म्हणून सांगतात क्षिप्रम ही मानुषे लोके सिद्धिर्भवती कर्मजा. देवाला सुद्धा ह्याला आपण काकू म्हणतो की हे देवाची सुद्धा अशी तळमळ आहे, जाऊ द्या सकाम कर्म करा. परंतु सकाम कर्म करत असताना वेदांनी सांगितल्याप्रमाणे जे मार्ग सांगितला आहे त्या मार्गाचं तुम्ही अनुष्ठान करा, त्या मार्गावर तुम्ही आरूढ व्हा,
तर तुम्ही त्या फलाची निश्चित प्राप्ती होईल। याचा अर्थ आजच्या विश्वामध्ये आपल्याला जर आपलं इप्सित म्हणजे आपले इच्छित फल पाहिजे असेल तर त्या फलप्राप्तीचा निश्चित उपाय भगवान स्वमुखतः त्या वेदाज्ञेचं परिपालन करणं हा सांगतात। माणसं वेदाज्ञेचं परिपालन केल्यानेच होणार आहे हे सोडून कशाने होईल याच्यासाठी सगळं आयुष्य जातं, परंतु सर्व सुखाची आशा जन्म गेला। क्षण एक मुक्तियत्न तर नाहीच केला, पण क्षण एक वेद प्रतिपादित मार्गाचं आपण अनुष्ठान करावं याचासुद्धा प्रयत्न केला नाही। जे निश्चित फलदायी असं वेदाने सांगितलेले उपाय आहेत ते उपाय न करता दुसरे केलेले सगळे उपाय हे अपाय होऊन जातात। म्हणून या ठिकाणी भगवंताची खूप तळमळ आहे की लोकांनी वेदाज्ञेचंच परिपालन करावं। म्हणून म्हणतात इथे एक असं म्हटलंय, क्षिप्रम ही मानुषे लोके, मानुषे लोके ह्या मनुष्य लोकाला आला ना तर कर्मजा सिद्धी, कर्माचं फल त्याला निश्चित मिळतं असं म्हणत नाही। काय म्हणतात की क्षिप्रम ही क्षिप्रम भवती, त्याला कर्माचं फल लवकरात लवकर मिळतं। म्हणजे वेद प्रतिपादित कर्म केलं तर त्या कर्माचं फल निश्चित मिळतं। हा जरी खरा अर्थ असला तरी इथं भगवंतांनी शब्दप्रयोग मात्र काय केलेला आहे, क्षिप्रम भवती, त्वरित मिळतं, लगेच मिळतं अशा प्रकारचं। म्हणजे जर कर्म आपण केलं तर त्या कर्माचं फल, वास्तविक कर्माचं फल अदृष्ट आहे म्हणून या ठिकाणी, परंतु इथं क्षिप्रम भवती म्हणजे निश्चित स्वरूपाने होतं, निश्चित स्वरूपाने होतं। याच्यात तर काही म्हणजे अन्यथा होणारच नाही, परंतु त्याचं लवकरसुद्धा होईल। जसं आपल्याला व्यवहारामध्ये जितकं निर्दोष आपण कर्म करू तेवढं ते कालाचं व्यवधान आपण कमी करत चालतो, तेवढं जितकं तंतोतंत करू तेच काम जर आपण त्याला काय म्हणतात तो एक न्याय आहे की जसं हळूहळू आपण जितकं करू तितकं त्या कर्माच्या फलाला उशीर लागेल, परंतु आपण ते योग्य रीतीनं वेद प्रतिपादक कर्म केलं आणि त्याचं आपल्याला सत्वर फळ पाहिजे असेल तर ते फल पण मिळेल अशा प्रकारची योजना ह्या वेदवाक्यामध्ये आलेली आहे आणि त्याचं अनुसरण करावं असं भगवंताला सारखं वाटतं। म्हणून या ठिकाणी म्हणतात की क्षिप्रम ही मानुषे लोके सिद्धिर्भवती कर्मजा। जर मनुष्य म्हणून घ्यायचा असेल तर मनुष्य तोच आहे की आपण ज्या कर्माचा अधिकारी आहोत त्या अधिकारानुसार वेद प्रतिपादित कर्माचं अनुष्ठान करून भलेही आपली कामनापूर्तीसाठी परंतु वेद मार्गाचंच अवलंबन करायचं असा जो पुरुष असेल तोच मनुष्य आहे, नाहीतर त्याला मनुष्यसुद्धा म्हणता येत नाही असं भगवंताचं मनोगत आहे। म्हणून भाष्यकारांनी दिले मानुषे लोके वर्णाश्रमा कर्माधिक अधिकार हा इति विशेषः। त्यांनी सांगितलं इतरही योनीमध्ये कर्मफलाची सिद्धी होताना दिसते, पण विशेष सिद्धी कोणाला होते प्राप्त, मनुष्य लोकांमध्येच होते। म्हणून या ठिकाणी ते म्हणतात की वर्णाश्रमादीचा अधिकार कोणाला आहे, फक्त मनुष्याला आहे, म्हणून मनुष्य लोकांमध्येच विशेष सिद्धी प्राप्त होते असं भगवंतांनी म्हटलेले आहे की क्षिप्रम ही मानुषे लोके सिद्धिर्भवती कर्मजा। आता याविषयी भगवान माऊली सांगतात की मग नाना हेतू प्रकारे यथोचिते उपचारे मानिली देवतांतरे उपासिती। मागं सांगितलं खरं तर परमात्मा काय आहे, परमात्म्याला नाम नाही, रूप नाही, गुण नाही असा परमात्मा आहे आणि जे परमात्म्याचं स्वरूप आहे तेच त्या जीवाचं सुद्धा तात्विक स्वरूप आहे, परंतु जीवाला त्याचं ज्ञान झालेलं नाही। वा त्यांनी काय केलं, म्हणून आभेदी भेदू देखती, आभेद स्वरूप केवळ काय आहे, परमात्माच आहे। एकम एवा द्वितीयम ब्रह्म नेह नानास्ति किंचन, अशा प्रकारचा बोध जर त्यांनी प्राप्त केला तर आत्मबोध प्राप्त केला तर त्याचा हा शेवटचा जन्म आहे, त्याला पुन्हा जन्म नाही। परंतु ह्या आभेदाला पाहत नाही, ते पाहतात कशाला, भेदाला पाहतात। आणि जो मी वेगळा आहे आणि परमात्मा वेगळा आहे असा जो भेद पाहतो तो काय, आपण जसं पशु पाळतो ना, म्हणजे आपण जशी जनावर पाळतो गाई बैल, आणि त्यांना काय करतो आपण, त्या जनावरांचं पालन पोषण करतो आणि त्या मोबदल्यात त्यांच्याकडून गाईचं दूध घेतो, बैलाला नांगराला झुपतो, आहे की नाही। असं परस्परम भावयंतः
असं आपलं परस्परांना आपण परस्परांचं पालनपोषण करतो किंवा त्यांचा उत्कर्ष करतो. अशी पद्धत आपल्या व्यवहारात जशी आहे तशी जे लोक ह्या देवतांची उपासना करतात तर ते लोक काय करतात, लोक त्यांची उपासना करतात आणि देव काय करतात, त्यांची उपासना करतात. उपासना करतात म्हणजे ते त्यांचं ज्या मनोकामना आहे त्या मनोकामना पूर्ण करतात, त्यांच्यावर अनुग्रह करतात. अशी ही पद्धत चालत आलेली आहे. म्हणून या ठिकाणी लोकांनी खरं करायला काय पाहिजे, आभेद स्वरूपाला जर प्राप्त झाले तर कर्मफलाच्या इच्छेने कर्म करतात, बरोबर ना. आणि मग ती फलाची इच्छा पूर्ण होती. अमुक कर्माने म्हटलं जी इच्छा पूर्ण होईल त्या इच्छेच्या पूर्तीसाठी ते मनुष्य पुन्हा पुन्हा काय करतात, वेद प्रतिपादित कर्माचं अनुष्ठान करतात. आणि त्या कर्मफल भोगायचं म्हणलं की जन्माला यावं लागतं. जन्माला आले की कर्म करतो, कर्म केलं की कर्मफल भोगण्यासाठी पुन्हा जन्माला येतो. जन्माला आला की कर्म करतो, कर्म केलं की कर्माचं फल भोगण्यासाठी पुन्हा जन्माला येतो. म्हणून कर, मर आणि कर म्हणून आडनाव स्वामी महाराज सांगायचे, कर्मर कर आडनाव त्याच्यामुळं झालेले ते सांग. तसं कुर्वते कर्मभोग आहे आणि कर्म कर्तूंच भुंजते, अशा प्रकाराने चाललेलं हे चक्र आहे. तर त्याच्यामध्ये आभेदू भेदू देखते. आभेदाला जर पाहिलं असलं तर म्हणजे आभेद जर जाणला असता तर त्याला पुन्हा जन्मच आला नसता. पण आभेदामध्ये भेद पाहायला लागला नंतर, म्हणजे भेद पाहायला लागल्यामुळं काय झालं, देवानाम पशु, देव काय करतात, त्याला कर्मफल देत राहतात, हा देवांचा उपासना करत राहतो. अशा प्रकारे त्यांना आभेद आहे का भेद आहे, भेद आहे त्याच्यामध्ये. आणि असं देव म्हणतात. आणि मग काय म्हणतात, देव आहे ना, हा देव म्हणजे ही देवी मला हे करील, सूर्य असं करील, ह्या ठिकाणी गणपती माझ्यासाठी असं, सरस्वती ही विद्येची देवता आहे. वास्तविक मूळ जे तत्व आहे ते अनाम आहे. ते किरा अनाम अजाती, माझी अविद्या वर्गाच्या राती ओळखावया श्रुती खुण केली. त्या परमात्म्याला नाम नाही, रूप नाही, त्याच्या ठिकाणी कर्तृत्व नाही, भोक्तृत्व नाही, तो केवळ आपल्या महिमेमध्ये आहे आणि जीवही तसाच आहे. पण हे न कळल्यामुळं परमात्मा आणि मी भिन्न आहेत असं म्हणून अनाम्या नामे ठेविती आणि आभेदी भेदू देखती. आणि मग त्याच एकाच परमात्म्याला नाव काय देतात, हा देव आहे, ही देवी आहे. देवो देवो देवी म्हणती अचर्चा. ते ज्याचा अचर्चा म्हणजे चर्चा करणं, त्याच्याविषयी काही बोलणं हे अत्यंत कठीण आहे. जो कोणाही प्रमाणा ओ निधी मा असा असणाऱ्या परमात्म्याविषयी त्या ठिकाणी त्याला देव आहे, हा देव आहे, ही देवी आहे, ही त्या परमात्म्याची एक अचिंत्य अशा प्रकारची शक्ती म्हणजे ही प्रकृती, माया, देवी असं नाव सांगतात. आणि तो परमात्म्याला देव असं म्हणतात. परंतु खरा एक परमात्म्याचं खरं स्वरूप काय आहे, तो देवही नाही आणि देवी नाही, त्याच्या आतीत असणारं त्याचं तत्व आहे. त्याच्यावर देवदेवी केलेल्या कल्पना आहेत. आपण अमृतानुभवाचं मंगलाचरण समोर आणा. तो परमात्मा कसा आहे, तो सर्वत्र सदासम. परमात्मा सर्वत्र आहे म्हणजे सर्व देशात आहे, सर्वत्र सर्व देशात आहे. आणि सदा म्हणजे तो परमात्मा नित्य आहे. त्या परमात्म्याच्या ठिकाणी कोणत्याही कालाचा परिच्छेद नाही. आणि तो सर्वांमध्ये त्याची व्याप्ती कशी पुन्हा सम असं आहे. तेथ हे विभागातमोत्तम. परमात्मा सर्वत्र एक असताना त्याच्या ठिकाणी अधम आणि उत्तम हे श्रेष्ठ आणि कनिष्ठ अशा भावांची धारणा हे लोक करतात. आणि कशामुळं तर मतीवशे संभ्रम विवंचती. त्यांच्या संभ्रममती वशे म्हणजे त्यांच्या ठिकाणी भ्रांती निर्माण झालेली आहे. संभ्रम म्हणजे भ्रांतीसहित असणाऱ्या बुद्धीला म्हणजे भ्रमिष्ठ बुद्धीला ते परवश झालेले आहेत किंवा परतंत्र झालेले आहेत. म्हणजे त्यांनी सदसद विवेक बुद्धीला न ग्रहण करता त्यांनी जी असतची धारणा दृढ करणारी जी बुद्धी आहे त्या बुद्धीचं त्यांनी काय केलं, अनुसरण केलं. आणि त्या ज्या सदसद विवेक बुद्धी नाही ती बुद्धी काय करते, असतातच सत म्हणून ग्रहण करते. आणि त्या बुद्धीचं हे सगळे बुद्धी सांगते विषयात सुख आहे, हे त्या विषयाकडं आकर्षित होतात. ती बुद्धी सांगते की यह लोकातल्यापेक्षाही परलोकात दिव्य भोग आहेत, त्याच्यासाठी हे कर्म केलं पाहिजे. त्या मताचं ते काय करतात, अनुसरण करतात. आणि त्याच्याविषयी विवंचिती म्हणजे त्या कल्पना त्या मान्य करतात आणि तशा प्रकारची कर्मानुष्ठानं करत राहतात. मग ते काय करतात, हे एकदा कळलं त्यांना, मग पुन्हा काय म्हणतात, वेदाने सांगितलेले
सकाम कर्मानुष्ठान वेदाने सांगितलेले असं म्हणून ते कर्म करायला लागतात. मग माऊली सांगतात, मग नाना हेतू प्रकारे यथोचिते उपचारे मानिली देवतांतरे उपासिती. मग एकदा त्यांची बुद्धी भ्रमिष्ट झाली की मग त्यानंतर ते नाना हेतू प्रकारे अनेक प्रकारचे जे हेतू किंवा अनेक प्रकारची जी कारणं आहेत की ह्या हेतू म्हणजे कोणता हेतू की मला पुत्रप्राप्ती व्हावी, धनप्राप्ती व्हावी, कीर्ती प्राप्त व्हावी, अशा अनेक प्रकारच्या हेतूने यथोचिते उपचारे यथाउचित त्याच्यासाठी उचित म्हणून वेदाने जे काही उपचार म्हणजे जे साधन सांगितलेलं आहे त्या साधनाप्रमाणे यथोचिते उपचारे त्याला उचित अशा प्रकारचा अनुरूप असा जो उपाय आहे त्या उपायांनी मानिली देवतांतरे उपासिती जी वेदाने सांगितलेली आहेत आणि आपल्याला जी मान्य झालेली आहेत मग त्या देवतांतरे म्हणजे त्या दुसऱ्या असणाऱ्या अनेक देवतांची उपासना करतात. की आपल्याला धनाची देवता त्या धनप्राप्ती पाहिजे त्याची उपासना करायची, त्या तुम्हाला विद्याप्राप्ती पाहिजे त्याची उपासना करायची, अशा अनेक प्रकारच्या उपासना करतात. तेथ जे जे अपेक्षित ते तैसेची पावती समजतं परी ते कर्मफळ निश्चित ओळखतू. आता ते म्हणतात तेथ जे जे अपेक्षित आणि मग ह्या कर्माचं काय आहे, ह्या भारतीय संस्कृतीमध्ये सनातन परंपरेमध्ये वैदिक सनातन परंपरेमध्ये सगळं मूळ अधिष्ठान हे वेद आणि जे वेद सांगेल तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते. तेव्हा इथं ज्ञानोबाराय किती आत्मविश्वासाने सांगतात ते त्यांना जे फळ पाहिजे त्या फल देणारी जी देवता आहे त्या देवताची ते उपासना करतात. पण उपासना करीत असताना जे जे अपेक्षित त्यांना जे जे अपेक्षा असते जे जे मला अमुक एक गोष्ट प्राप्त व्हावी ते तैसेची पावती समजतं, ती गोष्ट त्यांना तशाच प्रकारे प्राप्त होते. आता काही लोक म्हणतात आम्ही यज्ञयागादी केलं तरी आम्हाला फल प्राप्त झालं नाही, असे कधी कधी उदाहरणं दिसतात. मग ते लोक म्हणतात वेदाला प्रामाण्य द्यायचं पण आम्हाला तर सांगितलं की क्षिप्रम ही मानुषे लोके सिद्धिर्भवती कर्मजा तत्काल फल मिळतं आणि ते फल तर आम्हाला प्राप्त झालं नाही. याचा अर्थ ते जे कर्म ज्या फलाच्या इच्छेने केलं तर त्या कर्माचं त्याच्या सर्व अंगाने जे अनुष्ठान आहे ते जीवाकडून झालेलं नसतं. जर ते यथार्थ रीतीनं झालं असेल उचित असेल तर त्याचं फळ त्याला लवकरच मिळतं, निश्चित मिळतं असं माऊली सांगतात. की ते तैसेची पावती समजतं, ते संपूर्ण कर्मफळ सर्वांना जर त्या कर्माचं अनुष्ठान केलं तर प्राप्त होतं. परंतु म्हणतात परी ते कर्मफळ निश्चित ओळखतू. तर ते म्हणतात आपण जे कर्म करतो त्या कर्माचं जरी फल प्राप्त झालं परंतु ते काय आहे ते कर्मफळ. चांगलं बघा हां इथं हे कशासाठी माऊली म्हणतात कर्माचं फळ निश्चित प्राप्त होतं परी ते कर्मफळ हे कर्मफळ निश्चित तू ओळख, तू हे मात्र कर्माचं फळ आहे असं तू ओळख. म्हणजे ह्याचा अर्थ काय आहे हे जे फल प्राप्त होणार यत् कृतकम तद अनित्यम, ह्या कर्माचं फल आहे ना तर कर्म केलेलं ते आपलं पुण्य त्या कर्मासाठी लागणार ते संपलं का हे कर्माचं फळ आपल्याकडं राहणार नाही. म्हणजे शिवाय हे कर्मफळ कसं आहे हे प्राप्त केलेलं आहे ना, कर्म करून मिळवलेलं आहे आणि जे कर्म करून मिळवलेलं असतं कृतीनं मिळवलेलं असतं कर्माने संपादन केलेलं असतं ते निश्चित अनिश्चित असतं. म्हणजे त्याला ते नाश पावल्याशिवाय राहत नाही हे तू चांगलं जाणलं पाहिजे. म्हणजे सकाम कर्म करणारा मनुष्याला जरी किती काही लोक जे म्हणतात ना मनुष्याने सकाम कर्म जरी केलं तर त्याचं पर्यवसान कशात होतं निष्काम कर्मात होतं. ज्याचा खरा वेदावर विश्वास आहे त्यांनी केलेलं ते कर्मफल मिळालं. किती काळ मिळत राहील जसं जसं कर्म करील त्या प्रकाराने फल त्याला प्राप्त होत राहील. पण तो म्हणतो हे फल जे कसं आहे ते तम भुक्त्वा कर्मलोकम विशालम क्षिणे पुण्ये मर्त्यलोकम विशंती एवं त्रयी धर्म मनु प्रपन्ना गतागतम कामकामा लभंते. असं जर आहे हे कर्म केलं का फल मिळतं पुन्हा त्या फलात कायमचं राहते का नाही. म्हणजे मनुष्याने काय केलं पाहिजे अरे ह्या कर्माच्या अनुष्ठानाने सकाम कर्माच्या अनुष्ठानाने आपल्याला मोक्षरूपी फल कधीच प्राप्त होणार नाही. आपल्याला मिळणारं फल हे अनित्य फल आहे. तेव्हा नित्य फल प्राप्त करायचा काही उपाय आहे काय आणि तेच कर्म करायचं फक्त निष्काम करायचं तुम्हाला चित्तशुद्धीद्वारा विविधिशाद्वारा ते निश्चित प्राप्त होणार. असं त्याच्या मनात एक दिवस विचार येईल की नाही
येईल. म्हणून सकाम कर्माचं फल पर्यवसानसुद्धा काय होतं, निष्काम कर्म. नाहीतर वेदाने हे जर आपल्याला प्रतिबंधकच आहे, हे कधीच आपल्याला सकाम कर्म ह्या पुरुषात मग काय सांगितलं असतं, याचं विधानं केली नसती किंवा याच्या कोणी नादी लागू नका असं सांगितलं. बराचसा भाग वेदामधले कर्मकांडाचा काय आहे, सकाम कर्म सांगणारा असा आहे. परंतु आता हे किती दिवस करायचं आहे की नाही, आणि याचं फलही शाश्वत मिळत नाही. मग शाश्वत फल मिळण्याचा उपाय काय, अशा प्रकारची त्याला जिज्ञासा उत्पन्न होईल की नाही. मग त्यावेळेला त्याला उपाय काय सांगेल, तोच वेद पुढं काय सांगेल, हेच कर्म फक्त निष्काम कर, आहे की नाही. त्याच्यामध्ये काही लोक म्हणतात की फक्त विविधिशाच निर्माण होते, पुढचं जे घडत नाही. मग वेद काय सांगेल त्याला, हे कर्म ईश्वरार्पण बुद्धीनं कर. केवळ जो पूर्वमीमांसक आहे, ज्याला ईश्वर मान्य नाही, त्याला हे एवढं मोठं फल प्राप्त होऊ शकत नाही. त्याला एका जन्मात असं येईल का हे तू बरोबर आहे, निष्काम कर्म करतो, पण ते ईश्वरार्पण बुद्धीनं करायला पाहिजे, आहे की नाही. अशा प्रकारे त्याचं झालं तर मग त्याला सर्व ऐशी कर्मे साम्य दशा, जेथ होय विरेशा तेथ श्रीगुरु आपैसा भेटे जेगा. त्याला ईश्वर पण आपलं श्रीगुरु पण प्राप्त होईल, ते त्याला बोध पण करतील, तो बोध पण फलीभूत होईल आणि तो त्याचा शेवटचा जन्म असेल. म्हणून वेदाने जे सांगितलेलं आहे त्या सकाम कर्म जरी असले तरी ती परंपरेने चालत आली की नाही, अनुष्ठान पद्धती आजही त्या चालूच आहेत. म्हणून सांगतात की तेथ जे जे अपेक्षित ते तैसेची पावती समजतं, परी ते कर्मफळ निश्चित ओळख तू. परंतु ते काय आहे, कर्माचं फळ आहे हे तू निश्चयपूर्वक जाण. म्हणजे याच्यातून काय आहे, याच्यामध्ये काय त्याला काय म्हणतं, व्यंजन आहे, ही व्यंजन आहे. हे जो तो लागायला काय वेदाचे महत्त्व, आम्ही ज्या अगदी यथासांग केला यज्ञ आणि काय वेळ नाही. काही लोक म्हणतात आम्ही अशा प्रकारचं गावामध्ये यज्ञ केला, आता दुष्काळ आहे, कोणता तो या काय सांगितलं, कारिरी याग ना, कारिरी याग केला आणि तो याग करून आमच्या माळावर केला, तर गावात येईपर्यंत सगळे भिजून गेले, इतकं त्याचं फळ आहे. तर तसं जरी हे फळ असलं पण त्याला हे काय म्हणणार, ज्ञातेपुरुष काय म्हणणार, पण हे कर्मफळ आहे. क्षिप्रम भवती पण काय आहे, असं नाही होणार की आता तुला आयुष्यभर किंवा सर्व समाजाला आता पुन्हा कारिरी याग करावा लागणार नाही, पुन्हा दुष्काळ पडेल, आहे की नाही. तेव्हा तुम्हाला हे कर्मफळ आहे. तर याच्यातून अंधंत महाप्रविशंती हे अविद्याम उपासते, जे ह्या अशा प्रकारच्या केवळ याचं कर्माचं अनुष्ठान करतात ते अंधतमाला प्राप्त होतात. आणि पुढं काय सांगितलं, ततो भूय इव ते तमो ये विद्याम उपासते. त्याच्याहीपेक्षा, कारण उपासना जरी म्हणलं तरी हे सुद्धा काय आहे, मानस कर्मच आहे. तेव्हा कर्माचं फल हे अनित्यच असणार. म्हणजे कर्माचं असणार म्हणजे उपासनेचं पण त्याच्यात समाविष्ट आहे, बरोबर ना. ईशावास्य उपनिषदामधलाच मंत्र आहे ना. तर त्याच्यामध्ये असं सांगितलं. मग तुम्ही काय कधी म्हणणार, मग आम्हाला शाश्वत फल कशाने मिळणार. आता तुम्ही जागेवर आले, आहे की नाही. आता तुम्ही म्हणायला लागले कै हे खंड येईल कर्म पारुष्यतील धर्म कास याने हे कळेल वर्म मनवनी श्रम वाटत असे. मग आजच्या वेळेला आता तुम्ही कशाचे अधिकारी झाले, श्रवणाचे अधिकारी झाले, तत्त्वज्ञानाचे अधिकारी झाले. अशा वेद आहे तो, आहे की नाही. तो काय त्याला काय म्हणतो आपण वेदाला, हा सर्वज्ञ कल्प, हा असा तो वेद आहे. भगवान सर्वज्ञ आहे. आणि जसा भगवान सर्वज्ञ, जवळजवळ तितकाच सर्वज्ञ कोण आहे, जवळजवळ का म्हणावं लागतं, कारण त्याच्या निश्वासातून झालेत म्हणून त्यांना सर्वज्ञ म्हणता येत नाही. सर्वज्ञ कल्प असणाऱ्या वेदाने सगळ्या ह्या मानवजातीला सुखप्राप्तीचा आणि दुःख निवृत्तीचा उपाय आणि क्रमाक्रमाने अधिकारानुरूपा असं सांगितलेलं आहे. म्हणून म्हणतात ते कर्मफळ निश्चित ओळखतो, वाचुनी देते घेते अनिक, निभ्रांत नाही सम्यक, येथ कर्मची फळसूचक मनुष्यलोकी. याच्यामध्ये एक काही लोक जे आहे ना, चांगलं बघा, आता हे सगळ्या वय असे आहेत की याच्यामध्ये तुम्ही आता काय सांगितलं, ते जे कर्म आहे ते कर्मफळ निश्चित, म्हणजे कर्मापासून मिळणारं फल आहे निश्चित आहे, लवकर आहे. परंतु ते कर्माचं फल काय असं आहे, अनित्य आहे, असं तुम्ही ओळखा असं सांगितलं. आता म्हणतात वाचुनी याच्या व्यतिरिक्त देते घेते अनिक, निभ्रांत नाही सम्यक. याच्या ठिकाणी देते घेते म्हणजे जीव त्या कर्माच्या फलाचा काय करतो, उपभोग घेतो. आणि त्या कर्मफलाचा उपभोग त्याच्या कर्मानुरूप देतो कोण, ईश्वर. अशी एक संकल्पना आहे ना, बरोबर ना. आणि भगवंतांनी सांगितलं ना, इथं माऊली कसं लिहितात, हे वार्तिकच म्हणायचं ना,
क्षिप्रम ही मानुषे लोके सिद्धिर्भवती कर्मजा, असा गीतेमधला मूळ पाठ आहे. आणि त्याचं चिंतन लिहिताना माऊली म्हणतात, इथं देते घेते आणिक हे फल मिळतं, त्याला कर्माचं फल मिळतं, परंतु कर्मविपाकाच्या सिद्धांतामध्ये असं सत्यत्वाने ईश्वर हाच त्याला फल देतो आणि जीव ह्या त्या कर्मफलाचा भोग घेतो. बरोबर आहे का? चांगलं पहा किंवा वाक्यात बदल करा जिथं वाटेल तिथं. तर असं जर तुम्ही म्हणत असाल तर वाचूनी म्हणजे कर्माचं फळ आहे एवढं निश्चित, पण याच्या अतिरिक्त कोणीतरी त्या कर्माचं फळ देणारा आहे, बरोबर ना, आणि कोणीतरी त्या कर्माचं फल घेणारा म्हणजे भोगणारा आहे. हे निभ्रांत नाही सम्यक. या ठिकाणी म्हणतात सम्यक निभ्रांत नाही, म्हणजे खरं पाहिलं तर याच्यातलं काहीच खरं नाही. त्याला कोण फल देतं आणि कोण त्याचं फल घेतं हे काहीच खरं नाही. कारण निभ्रांत अगदी निसंशयी ही गोष्ट खरे पाहता ही गोष्ट निश्चित नाही. ते तो कोणी फल देतं आणि कोणी फल घेतं हे नाही. मग काय आहे ते फळ? येथ कर्मची फळसूचक मनुष्यलोकी. या ठिकाणी एवढं जाण्यात, नाहीतर काय करतो, ईश्वर फल देतो असं म्हणताना ईश्वरच त्याचा फल देणार आहे, म्हणजे ईश्वराच्या ठिकाणीच फलदातृत्व हा गुण सत्यत्वाने आहे असं जर तू म्हणत असशील तसं मात्र नाही. किंवा कर्मची फळसूचक धनुर्धरा, या ठिकाणी फळ देणारं कोण आहे? कर्म आहे. म्हणजे याच्यामधून काय सांगितलं, ईश्वर जरी प्राणी कर्म सापेक्ष फलदाता असला तरी खरं महत्त्व कोणाला जाते? कर्माला जातं, ईश्वराला जात नाही. याच्यातून ईश्वराचं असंगत्व, निर्विकारत्व किंवा त्याला काय म्हणतो उदासीनत्व हे त्यांना सांगायचे, वेद प्रतिपादित आहे की नाही, वेदांत प्रतिपादित असं आहे. आणि कर्माचं फल म्हणजे खरं फल कोणी दिलं तुम्हाला? कर्मची फलसूचक धनुर्धरा. आता ईश्वर देतो, पण ईश्वर काय करतो? जैसे ज्याचे कर्म तैसे फल देतो ईश्वर. याचा अर्थ त्याच्या ठिकाणी काही वैषम्य नैर्गुण्य कोणता आहे का? दोष कोणताही दोष जात नाही. मग या ठिकाणी ईश्वराचा विचार करावा का फल मिळत असं नाही, कर्मापाचं फल आहे म्हणावं. लोक काय म्हणतात, देवाला दोष देऊन काय उपयोग नाही, आपल्या कर्माचं फल आहे का नाही? कारण हेच नाही, कारण कर्मची फलसूचक धनुर्धरा. कर्मनिरपेक्ष फलदाता नाही, कर्म सापेक्ष फलदाता आहे. याच्यावरून स्वतंत्र फल ईश्वर देतो असं म्हणायचं नाही. आणि ज्या वेळेला कर्माचं फल ईश्वराने दिलं तेव्हा सुद्धा महत्त्व ईश्वराचं नाही, इथं महत्त्व कोणाचं आहे? कर्माचं फल आहे. म्हणजे याचा अर्थ काय, कर्माचं फल भोगणारा जो जीव आहे त्यांनी आपलं कर्म व्यवस्थित रीतीनं करावं, इतकं त्या कर्माचं महत्त्व आहे. खरं पण ईश्वराने जरी दिलं तरी खरं ते कशामुळे झालं की खरं तर असं आहे, ईश्वराने दिलं असं आम्ही का म्हणतो? कर्मच फल देत, कर्म जड आहे. जड कर्म देताना ते जड कर्म फल देण्याला समर्थ नाही, म्हणून आम्ही या ठिकाणी ईश्वरवाद आणि तो ईश्वर कर्म फल देतो असं आम्हाला म्हणावं लागतं, आहे की नाही? द्वा सुपर्णा संयुजा सखाया समानम वृक्षम परिशस्व जाते तयोरन्यम पिप्पलम स्वाद्वत्य अनश्नन्यो चाभिशाक अभिचाकशिती. परमात्मा आहे ते कधी कोणाच्या कर्माने, कारण भगवान सांग न मे कर्माने लिंपंती न मे कर्म फले स्पृहा इति माम यो अभिजानाती कर्मभीर स न बद्धते. अरे माझ्या स्वरूपाचं कर्माचा आणि माझा काय संबंध आहे असं जर जाणेल आणि असं जाणणारा जीव सुद्धा त्याच्यातून मुक्त होईल तर ईश्वर त्यांनी बद्ध होईल काय? इति माम यो अभिजानाती, असं मला जो जाणतो सहा कर्म भी न बद्धते, तो जर कर्माने बद्ध होत नाही तर मूळ असणारा परमात्मा कर्माने बद्ध होईल काय? अर्थात होणं शक्य नाही. म्हणून सांगतात येथ कर्मची फळसूचक मनुष्यलोकी जैसे क्षेत्री जे पेरिजे ते वाचून आनंद निपजे का पाहिजे तेची देखीजे दर्पणाधारे. उद्या पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय.